बातमी पंढरपुरातून कार्तिकी यात्रेकरता भाविक पंढरीमध्ये दाखल झालेत। दर्शनाची रांग ही 1 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे। मोठ्या संख्येने भाविक हे पंढरपुरात दाखल झालेले आहेत। ही गर्दी आपण पाहतोय। कार्तिकी यात्रेकरता ही गर्दी आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूयात। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाची कार्तिकी यात्रा 2 नोव्हेंबर रोजी आहे आणि यात्रेकरता पंढरपुरात भाविक दाखल होऊ लागलेले आहेत। आपण पाहत असाल ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे। दर्शन रांग पत्राशेडपर्यंत पोहोचलेले आहे। 11 नंबरच्या पत्राशेडपर्यंत पोहोचलेले म्हणजे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत दर्शन रांग पोहोचलेले आहे। सर्वत्र पांडुरंगारी वासुदेव हरी रामकृष्णारीचा जयघोष सुरू आहे। हा जयघोष आता असा सुरू राहणार आहे। पौर्णिमेपर्यंत हा जयघोष सुरू राहणार आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी कमीत कमी 8 ते 10 तासाचा कालावधी आत्ताच लागू लागलेला आहे आणि दर्शन रांग वाढत जाणार आहे। जसजसे भाविक पंढरपुरात दाखल होतील तसतसे दर्शन रांग वाढत जाणार आहे आणि सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू राहणार आहे। पंढरीचा आसमंत दुमदुमत राहणार आहे या जयघोषाने आणि त्यामुळे या भाविक भक्तांकडे पाहिलं की एक गोष्ट मनोमन पडते, ती म्हणजे खरे सुख, शांती, समाधान, आनंद, आत्मिक आनंद ईश्वर भक्तीत आहे, हरिचरणी आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।